ना स्वर्गात ना नरकात मधातच कुठेतरी उलटा अडकलेला राजा। अयोध्येमध्ये प्राचीन काळात त्रिशंकू नावाचा एक राजा राहत होता। तो अत्यंत प्रामाणिकपणे धर्माचं पालन करायचा, पण तरी सुद्धा त्याच्या मनी एक असामान्य इच्छा निर्माण झाली, ती म्हणजे त्याला जिवंतपणे स्वर्गामध्ये जायचं होतं किंवा ह्या शरीरासोबतच स्वर्गामध्ये जायचं होतं। ही इच्छा घेऊन राजा त्रिशंकू वशिष्ठ ऋषींकडे गेला आणि म्हणाला, मला शरीरासकट स्वर्गामध्ये पाठवा। पण वशिष्ठ म्हणाले, हे धर्माच्या नियमाविरुद्ध आहे, हे शक्य नाही। राजा त्रिशंकूने हार मानली नाही। तो वशिष्ठ ऋषींच्या मुलांकडे गेला, पण त्यांनी त्याला रागाने श्राप दिला व राजा विकृत झाला आणि त्याला समाजातून बहिष्कृत केलं गेलं। त्याच विकृत रूपामध्ये राजा त्रिशंकू विश्वामित्रांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला। त्यावर विश्वामित्र म्हणाले, मी तुझी यामध्ये मदत करतो आणि तुला जिवंतपणे स्वर्गामध्ये पाठवतो। त्यांनी मोठा यज्ञ मांडला व आपल्या तपशक्तीने सर्व देवांना बोलवलं, पण देवांनी ह्याबद्दल नकार दिला, कारण हे सर्व धर्माच्या विरुद्ध होतं। मग विश्वामित्रांनी स्वतः निर्णय घेतला राजा त्रिशंकूला स्वर्गात पाठवण्याचा। राजा त्रिशंकू जसा जसा स्वर्गामध्ये जाऊ लागला तसा तेथील देवतांनी त्याला खाली ढकललं आणि त्यावर विश्वामित्र एवढे क्रोधित झाले की त्यांनी नवीन स्वर्गच निर्माण केला। तारे, ग्रह, आकाश सगळं, आणि त्रिशंकूला तिथेच ठेवलं, पण तो कायम तिथेच लटकत राहिला। आणि असंही म्हणतात की राजा त्रिशंकू आजही पृथ्वी आणि स्वर्गात लटकलेलाच आहे। या संपूर्ण प्रसंगाची नोंद रामायणातील बालकांडमध्ये सापडते। आता यामागील सिम्बॉलिझम किंवा अर्थ काय, तर नको त्या गोष्टींचा हट्ट करायला नको। या जगातील प्रत्येक गोष्ट ही फार विचारपूर्वक तयार केलेली आहे आणि जर आपण त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला तर आपलीच फजिती होईल, जशी राजा त्रिशंकूची झाली। आणि बाकी मित्रांनो, जर तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि गुढगाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ताला नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि जाता जाता कमेंट मध्ये हर हर महादेव लिहिल्याशिवाय जाऊ नका।